अतिशय सुंदर प्रवेशद्वार आहे. आत आल्यानंतर अरे बापरे, 60 ते 70 वर्षापूर्वी ते अवेलेबल होतं. दगडी पिलर होता. त्या दगडी पिलरमधनं हे पाणी काढून होतं. ओके. किल्ल्याच्या खाली राहणाऱ्या लोकांनी किल्ल्यावर आणून घाण टाकलेली आहे. तर असा बुरुज जुना, अतिशय सुंदर बुरुज आहे. जुनी इमारत आहे, छान. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पुन्हा कर्नाटकातच आहे, पाच्छापूर इथं आलेलं आहे. तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगावी. मंदिर आहे छोटंसं, अतिशय छान मंदिर आहे. आणि त्याच्यापेक्षा ऐतिहासिक ठिकाण म्हणजे हे आपल्याला एक प्रवेशद्वार दिसते आपल्याला. त्याच्या पाठीमागं एक किल्लावजा गडी आहे मोठी. असं म्हणतात की त्या गडीमध्ये जाण्यासाठी पूर्वी इथून हे मूळ प्रवेशद्वार होतं. तर आधी आपण या गडीचं जे प्रवेशद्वार आहे ते पाहून घेऊया. वर जर पाहिलं आपण तर पूर्णपणे अशी अतिशय सुस्थितीत असे हे प्रवेशद्वार दिसते. आता हे जे खालचा दगड आहे पूर्ण ते मध्ये तुटलेला आहे आणि धोकादायक झालेला आहे. मध्ये आपल्याला इथे एक पुष्प कोरलेलं दिसतंय, अतिशय सुंदर. प्रवेशद्वारातून जर आत बघितलं आपण तर या ठिकाणी जसे किल्ल्याला प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर देवडी असतं पारेकऱ्यांची, त्याच पद्धतीने इथे एक आपल्याला पाहायला मिळते. तशीच एक देवडी या ठिकाणी पाहायला मिळते. आता हे प्रवेशद्वारातून आपण एंट्री केलेली आहे. तर इथून आता आपण त्या गडीकडे जाऊया. गडी किंवा छोटा किल्ला सुद्धा म्हणू शकतो आपण. तर गाव जर पाहिलं ना आपण, खूप जुनं गाव दिसते आपल्याला. त्याला इतिहास सुद्धा जुना असणार आहे भरपूर चांगला, पण आता ते आपल्याला माहीत नाही आहे. आणि इथे जर पाहिलं तर आता नावातच पाच्छापूर आहे, कदाचित पाचशहापूर असं काहीतरी असेल त्यावेळी. हे बघा, खूप ती सुद्धा जुनी इमारत आहे, छान. अतिशय जुनं गाव आहे, जुन्या इमारती बऱ्याच आहेत इथं. तर टोटल आम्ही 19 जण आलो आहे. मी एकटा सातारा, बाकी सगळे सांगली. पूर्णपणे लाकडामध्ये केलेलं आहे बघा. ते गंगप्पा बाळप्पा होगा, जुलै 1937 सालचं, अतिशय मजबूत आहे बघा अजून सुद्धा. तशीच इथं सुद्धा बघा, पूर्ण ही इमारत आहे, पूर्ण जुनी इमारत आहे, अतिशय सुंदर आहे. वर नक्षीकाम जर पाहिलं ना एक नंबरच आहे. महाजन म्हणून लिहिलेलं आहे वर. 1940ची इमारत आहे बघा. सगळे आम्ही मराठी बोलणारे तर कर्नाटकमध्ये आलो आणि सगळे आमच्याकडे आश्चर्यानं बघायला लागले की नक्की कोण आहेत, कशासाठी आलेत. एक दोन तर विचारायला पिक्चरचं शूटिंग आहे का, लोकेशन वगैरे बघायला आलेत का. तर आपण या बाजूने आता चालत आलेलो आहे. इथे एक दुकान आहे बघा, दुकानाच्या समोर या ठिकाणी एक प्रवेशद्वार पाहायला मिळते आपल्याला. हजरत पीर मेहबूब सुभानी म्हणून दर्गाचं प्रवेशद्वार आहे. इथून वर आपल्याला पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. तर आता तिकडून जायचं आहे. मस्त गाव आहे. तुम्हाला जर जुन्या इमारती बघायच्या असतील ना, छान इमारती आहे त्या गावात. वर आपल्याला बघा किल्ला किंवा या गडीचं एक अवशेष म्हणजे इमारत आपल्याला वर दिसते इथं. या बाजूला एक दर्गा पाहायला मिळते. दर्ग्याच्या समोरच या ठिकाणी किल्ला किंवा गडी जे आहे त्याचं प्रवेशद्वार पाहायला मिळते. अतिशय सुंदर प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक शरभाकृती पाहायला मिळते. त्याच्या खाली एक कमळपुष्प आहे, त्याच्या खाली एक आकृती कोरलेली, खाली एक पुष्प आहे पुन्हा. त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा तशाच आकृत्या कोरलेल्या आहेत. शरभाच्या वरच्या बाजूला सुद्धा कमळाकृती आहेत. प्रवेशद्वारातून आत आलोय आपण. आत आल्यानंतर अरे बापरे, अतिशय वाईट अवस्था आहे मित्रांनो, खूप वाईट अवस्था आहे. इतका घाण वास सुद्धा येतोय. बाहेरून जेवढं सुंदर दिसतंय त्याच्यापेक्षा अतिशय वाईट अवस्था आत आहे बघा. या ठिकाणी बघा बांधकाम अतिशय छान आहे, पण जर व्यवस्था बघाल अक्षरशः इथं बघू नका, ज्याला वाईट वाटेल त्यानं. कुत्रं सुद्धा मरून पडलेलं आहे बघा. अतिशय अस्वच्छता, बिलकुल कसली व्यवस्था नाही आहेत. असंच आपण पुढे जाऊन बघूयात काय. या ठिकाणी एक छोटा दरवाजा आहे, त्याला पण आत जावे. अतिशय घाण वास, सगळीकडे कचरा आणि अस्वच्छता आहे मित्रांनो. या प्रवेशद्वारातून आता आपण बघितलंय अतिशय वाईट भयानक परिस्थिती आहे. तर आता इथून आपण या बाजूला वर एक वाट गेलेली आहे, तर वर जाऊन आपण बघूया वर काय पाहायला मिळतं ते.
आपण बघा थोडं वर आलोय. या ठिकाणी आपल्याला काही अवशेष दिसतात. या ठिकाणी एखादी पूर्वी इमारत असण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने इथं हे दगड दिसतात त्याच्यावरून तरी. आत्ता ज्या जागेत आपण उभं आहे आता भगत सरांनी आम्हाला माहिती दिली की इथं पूर्वी राजवाडा होता. कारण हे किल्ल्यावरची सर्वात उंचावरची जागा आहे. याला बाले किल्ला पण म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी आपल्याला एक मोठा हौद पाहायला मिळतोय. तर भगत सर हे कशाचा हौद आहे? कारंजा होता इथं पूर्वी, म्हणजे सहसा माझ्या अंदाजाने 60 ते 70 वर्षापूर्वी ते अवेलेबल होतं. दगडी पिलर होता. त्या दगडी पिलर मधनं हे पाणी कारंजा होतं. आणि आज हे नामशेष झालं. पूर्ण फार दयनीय अवस्था आहे या किल्ल्याची. इथं सुद्धा बघा आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात बांधकामाचे. या ठिकाणी सुद्धा असा अवशेष आहे तिथं. पूर्ण इथं बांधकामं भरपूर होते मित्रांनो, पण काही व्यवस्था झाली नाही. सगळ्याची पडझड झालेली. मित्रांनो किल्ल्यावर अवशेष भरपूर आहेत. किल्लाच म्हणूया आपण गडी म्हणण्यापेक्षा, पण अवस्था अतिशय वाईट आहे. दयनीय अवस्था आहे. ठीक आहे झाडं झुडपं वाढणे हे ठीक आहे, पण अक्षरशः घाण कचरा मोडतोड अतिशय वाईट वाटतंय बघा. अतिशय अडचण, काटेकुटे, कचरा त्यातून चाललोय आम्ही. कारण पुढं आम्हाला एक बुरुज दिसतोय. 2 बुरुज ॲक्च्युअली दिसतात. दाखवतो. एक या बाजूला इथं दिसतोय आणि दुसरा येतो इथं समोर दिसतोय आणि तिसरा येतो इथं दिसतोय. आता ॲक्च्युली इकडं जायला वाट नाही दिसत आहे आम्हाला, तर इकडे जाऊन पाहणार आहे आपण. समोर अतिशय सुंदर बुरुज आहे आणि या ठिकाणी बघा काय अवस्था आहे. वर वस्ती तर नाही आहे लोकांची, पण ही घाण खालच्या लोकांनी वर आणून घाण टाकते. अवघड आहे. आश्चर्याने विशेष म्हणावं लागेल, किल्ल्याच्या खाली राहणाऱ्या लोकांनी किल्ल्यावर आणून घाण टाकलेली आहे. आपण किल्ल्यावरून खाली घाण टाकणं विचार करू शकतो, पण खाली राहणाऱ्या लोकांनी वर येऊन घाण टाकणं अवघड आहे. तर हे आपण आता बुरुजावर आलेलो आहे. तर असा बुरुज जुना अतिशय सुंदर बुरुज आहे. आणि या ठिकाणी बघा बंदुकी किंवा गरम पाणी उकळतं तेल किंवा वॉच करण्यासाठी छोट्या छोट्या जंग्या अजूनही शाबूत आहेत सगळ्या. ही एक मोठी टोप माऱ्यासाठीची ही जंगी आहे आणि बाकी आहेत ते छोटे आहेत. या ठिकाणी तोप माऱ्याची जंगी दिसते आपल्याला. हे आहे पाच्छापूर गाव. मित्रांनो अवशेष जर पाहिले आणि आता इथं जी माहिती आम्हाला मिळाली त्याच्यावरून तरी इथं एकूण 6 बुरुज होते या गडीला किंवा किल्ल्याला. आणि पूर्ण याला तटबंदी आणि खाली जे गाव आहे आपलं खाली पाच्छापूर गाव, त्या पूर्ण गावाला जुनी तटबंदी होती. त्याच्यावरून हे त्यावेळेचं एखादं मुख्य ठिकाण असणार, लष्करी ठाणं तरी एखादं असेल किंवा उपराजधानी आपण म्हणू शकतो, काहीतरी इथं असणार आहे त्यावेळेस. पण आता इथं गावातल्या लोकांना सुद्धा याचा इतिहास सांगता येत नाही की नक्की इथं काय होतं, हे कोणी बांधलं आहे किंवा काय केलं आहे. आत्ता जो आपण बुरुज पाहिला तो बाहेरच्या बाजून तुम्हाला दाखवतो. आपला ही गडी किंवा हा छोटा किल्ला बघून झालेला आहे. तर किल्ला छान आहे, त्याच्यावरचे बांधकाम बुरुज वगैरे छान आहे, पण व्यवस्था नाही आहे. थोडी व्यवस्था राहिली पाहिजे याची. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये.